हरिभाऊ राठोडच्या जीवाला जर धोका झाला, राहुल नार्वेकर तुम्ही फासावर जा, लक्षात ठेवा. कोणाला धमकी दिली? हरिभाऊ राठोडला. हरिभाऊ राठोड मजाक आहे का? हरिभाऊ राठोड एका बंजारा समाजाचा नेता आहे, ओबीसीचा नेता आहे, देशाचा नेता आहे. तुम्ही त्याला धमकी देता, त्याची सिक्युरिटी काढायला सांगता. तुम्ही असं समजू नका हरिभाऊ राठोड नाही साधा माणूस नाही आहे. देशात तुमच्या विरोधात हे सगळं पेटणार आहे, लक्षात ठेवा. माझी सिक्युरिटीच काढून बघा, बघा मग काय होतं. आमचा मुद्दा आहे की आता आम्ही जस्ट साहेबांना भेटून आलो, वाघमारे साहेबांना, आणि त्यांना सगळी परिस्थिती सांगितली तिथली. सुरुवातीला तर मी विनंती केली की साहेब तुम्ही स्पॉटवर चला, तुम्ही यांना आपल्या हे कमिशनर काय ना त्यांचे भूषण गगरांना बोलवा, पोलीस कमिशनरला बोलवा, पत्रकारांना बोलवा आणि स्पॉट इन्क्वायरी करू आपण काय झालंय. ऑफिस म्हणजे काय याचा उलगडाव झाला पाहिजे. तर म्हटलं एक कॅबिन आहे, आता ही कॅबिन आहे साहेबांची कॅबिन आहे, बरोबर. हे बाहेर जे आपले कर्मचारी ते ऑफिस आहेत, बरोबर. आणि त्याच्या बाहेर त्यांनी एक टेंट लावलेला आहे, टेंट त्याला काय म्हणतो बूथ लावलेला आहे, टेम्पररी बूथ, काय नाव दिलं त्यांनी, 225, 226, 227 वगैरे, बरोबर. तर आम्ही आल्या आम्हाला ज्या पावती दिली, आमचं चेक इन झालं, आमचे पैसे भरून झाले, हे सगळं 4:30च्या आतच झालंय. आणि हे हा अर्ज आम्हाला दिला आणि सांगितलं तुम्ही हे. तर आम्ही साहेबांना सांगितलं, प्रॅक्टिकल करून दाखवलं मी साहेबांना. मी उठून उभं राहिलो, त्यांना सांगितलं हे तुमचं ऑफिस, हे त्यांचं हे कॅबिन, त्यांचं ऑफिस, त्याच्या बाहेर बूथ. तर म्हटलं त्यांना फक्त एवढेच विचारा, तुम्ही कृष्णा जाधव निवडणूक निर्णय अधिकारी, तुमची ऑफिसची व्याख्या काय एवढं सांगा, बस झालं विषय. कारण हे जे परिपत्रक आहे किंवा जे नियम आहे ते असं आहे की योग्यरित्या नामनिर्देशन पत्र भरलेले निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे 30/12/25 रोजी दुपारी 5 वाजेच्या आत कार्यालयात पोहोचले पाहिजे. आम्ही 30/12च्या आत कार्यालयात पोहोचलो होतो. जाधवचं म्हणणं आहे कार्यालय म्हणजे माझ्या कॅबिन मध्ये आले नाही तुम्ही, आणि तुझ्या कॅबिन मध्ये पोलीस येऊच देत नव्हते, तर येण्याचा प्रश्न कुठं होतो. आणि एवढंच नाही तर त्यांनी सांगितलं ज्यात तुम्ही पैसे भरले त्या अर्थी तुमचं अर्ज आलेला आहे. तर ही गोष्ट एक मुद्दा त्यांना सांगितला. त्यानंतर दुसरा मुद्दा असा होता छाननीचा. म्हणलं छाननीचा दिनांक कुठला होता? 31 तारीख. मग तुम्ही आमची छाननी का केली 30 तारखेला? तर ते म्हणाले आम्ही तुम्हाला मदत केली, तुमची काही त्रुटी आहेत का वगैरे वगैरे. तर ही मदत आम्ही मागितली होती का तुम्हाला? आम्ही काही मागितली नाही. तुम्ही का वेळ घालवला त्याच्यात? त्यांनी वेळ घालवला तरी आम्ही वेळेच्या आतच होतो, तो मुद्दा नाही आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या आणि साहेब म्हणाले की हे मी आताच्या त्या फुटेज मागवतो, रिपोर्ट मागवतो आणि तुम्हाला न्याय देतो, हे त्यांचे शब्द आहेत. मग आमचे महाडिक साहेबांनी सांगितलं एक तर 3 याचे तुम्ही स्थगित करा किंवा पुन्हा हे यांच्या निवडणूक करा किंवा आम्हाला मुदत द्या किंवा आमचे अर्ज घ्या, काहीतरी करा. मी त्यांना सांगितलं साहेब तुम्ही सेशनच्या खुर्चीवर बसला, तुम्ही आज सेशन म्हणून काम करा, तुम्ही अर्ज आमचे घ्या. कोणी तुमच्या विरोधात न कोर्टात जाणार न तुम्हाला जाब विचारू शकत नाही. कारण तुमचं सॅटिस्फॅक्शन झालं असेल तर तुमचं सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतर तुम्ही निर्णय घेऊ शकता. तारीख ह्या तारीख तुम्ही दिलेल्या आहे, काय आकाशातून पडल्या नाही. या तारखेला विड्रॉल आहे, या तारखेला हे निवडणूक आयोगाने दिलेले आहे. अजून काही प्रिंटिंगला काही गेलेले नाही. त्यामुळे आणि प्रश्न असा आहे की आम्ही जो अर्ज देणार आहोत त्याच्यावर कुठला राजकीय पक्ष पण जाणार नाही, काही कारणच नाही जाणार. त्यामुळे ते त्यांचं कन्व्हिन्स झाले आहेत. त्यांना सांगितलं TN शेषन सारखं एक उदाहरण होईल महाराष्ट्रामध्ये इतिहासामध्ये की हे वाघमारे साहेब होते, यांनी हा निर्णय घेतला. याचा इतिहास निर्माण होईल आणि याचा भविष्यामध्ये कोणी उपयोग करेल. दुसरं की हे काही इथंच घडलं काय, महाराष्ट्रात सगळेच AB फॉर्म उशिराच गेले होते तर प्रत्येकाने ते टोकन घेऊनच सगळ्यांनी 8-9 वाजेपर्यंत अर्ज घेतलेले आहे. त्यामुळे हे आपल्याला माहित आहे की आपण इव्हन मतदानाच्या वेळेस कंपाऊंड मध्ये जे लोक येतात त्यांना टोकन देतो, त्यांना मतदान करून घेतो कितीही वाजू. तसाच प्रकार आमचा होता. आमचा अर्ज अजूनही काही हे झालेलं नाही. आज घडीला आज संध्याकाळपर्यंत जोपर्यंत हे प्रिंटिंगला नाव जात नाही, अजून काही EVM मशीनवर काही लोक ते नाव फायनल गेले नाही. कालच फायनल लिस्ट झाली आहे. त्या लिस्टमध्ये आमच्या जे मतदारसंघ आहे त्यामध्ये आमचे नाव टाकायचे एवढंच आहे. हे सगळं अधिकार ज्या तुम्ही कॅमेरा लावले सगळं अधिकार तुम्हाला आहे. म्हटलं हे तुमच्यावर कोणी नाही, इथे तुमच्यावर मुख्यमंत्री पण नाही. तर तुम्ही निर्णय घ्या. साहेबांनी निश्चित आम्हाला आश्वासन दिलंय की आम्ही तुम्हाला तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे हे दुसरं जे काही एपिसोड घडलंय नार्वेकराबद्दल हे अत्यंत निंदनीय आहे. आमच्या समाजातून तर एक उठाव झाला, बहुजन समाजातून. हे असं कसं घडलं? हे सगळे आता मोर्चे आंदोलन करायला मागतायत. मी म्हटलं मोर्चे आंदोलन परवानगी करून घ्या, रस्ता रोको सगळं सुरू होणार आहे आता. कारण तुम्ही कोणाला धमकी दिली? हरिभाऊ राठोडला. हरिभाऊ राठोड मजाक आहे का? हरिभाऊ राठोड एका बंजारा समाजाचा नेता आहे, ओबीसीचा नेता आहे, देशाचा नेता आहे. तुम्ही त्याला धमकी देता, त्याची सिक्युरिटी काढायला सांगता. हरिभाऊ राठोडच्या जीवाला जर धोका झाला, राहुल नार्वेकर तुम्ही फासावर जा, लक्षात ठेवा.
तुम्ही आज समजू नका. हरिभाऊ राठोड नाही साधा माणूस नाही आहे. हरिभाऊ राठोड एक विद्वान माणूस आहे, संविधानिक अभ्यासक आहे, एक विचारवंत आहे, आणि म्हणून हा देश माझ्या पाठीशी उभा राहील. तुम्ही महाराष्ट्र काय सांगता, देशात तुमच्या विरोधात हे सगळं पेटणार आहे, लक्षात ठेवा. माझी सेक्युरिटीच काढून बघा तुम्ही बस, आणि बघा मग काय होतं. एवढंच बोलायचं. नाही, आम्हाला संध्याकाळपर्यंत उद्यापर्यंत आम्हाला आशा आहे की आमचे अर्ज घेतील, आम्हाला न्याय मिळेल. हे नाही झालं तर मग पुढची लढाई आमची निश्चितच आम्ही कोर्टाची तर लढू, रस्त्यावरची लढाई लढू. आणि 226 मध्ये आम्ही एकच उमेदवार, सगळं काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार, त्यानंतर मनसे, त्यानंतर शिवसेना उभाटा, त्यानंतर आम आदमी पार्टी, त्यानंतर बहुजन समाज पार्टी, वंचित आघाडी, सगळ्यांच्या वतीने आमच्याकडे पवार म्हणून उमेदवार आहे. आणि त्या मुलीला, त्या आमच्या उमेदवाराला, सगळ्या म्हणून आमचा एकच उमेदवार. आणि तिथेच आम्ही दाखवून देऊ राहुल नार्वेकर तुमची जागा काय, त्यांची जागा आम्ही निश्चितपणे दाखवून देऊ. आम्ही सगळे एक येऊन याच्या विरोधात, अन्यायाच्या विरोधात आम्ही लढा देऊ, आम्ही जिंकून आणू. हा कोण पवार आम्हाला माहित नाही अजूनही, पण मला कळलं की तो बंजारा समाजाची मुलगी आहे, ती बहुजनाची आहे, ओबीसी आहे, त्यांना आम्ही निवडून आणणार सगळे मिळून. बरोबर आहे की नाही माणिक साहेब, बोला काय ताई, बरोबर आहे की काँग्रेसच्या आणि तर्फे आपल्या आईच्या तर्फे होती, आपल्या गवई गटातर्फे, मनसे आणि उभाटातर्फे. त्यामुळे सगळे उमेदवार आमचे बहुजन समाज, बीएसपी, सगळे आम्ही इंटॅक आहोत. आम्ही इंटॅक ही लढाई लढणार आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देणार, एवढं मी सांगू इच्छितो. निवडणूक अधिकारी दबाव काम करू शकतात. अर्थात एक तर त्यांच्या दबावाखाली असले पाहिजे, नाहीतर त्यांना नियम कानून कायदे माहित नाहीये. टोकन द्यायचा अर्थ त्यांना कळला नाहीये. रिसीट दिली तर आधी तर आम्हाला सांगितलं हे टोकन मी दिलंच नाही म्हणे. मग आमच्याकडे एक रिसीट आणि आमची सही आहे कुठे म्हणे. मग सही मिळाली, त्यांची सही दाखवली त्यांना. त्यानंतर हे मी म्हणालो हे जे चेकलिस्ट आहे हे कोणी दिली आहे, की त्यांची चेकलिस्ट आहे, आम्हाला तर दिली नव्हती. त्यांच्या ऑफिसची चेकलिस्ट आहे. तर चेकलिस्ट त्यांनी दिली, पैसे भरून घेतले आणि टोकन दिलंय, का विषय संपला. अधिकाऱ्यांनी आयोगाकडे जो अहवाल दाखल केला आहे तुमचा उमेदवार हा प्रत्यक्ष त्या कार्यालयात उपस्थित नव्हता, तर त्या परिसरामध्ये होता, त्यामुळे तो अर्ज दाखल करता नाही. कोणाच्या उमेदवार माझा नाही, हे सगळे उमेदवार आहे ना. नाही, हे उमेदवार माझाही उमेदवार उपस्थितच होता. नाही, कोण म्हणतो सर? नाही, माझा म्हणजे वैयक्तिक माझा सोडा हो तुम्ही, मग यांचं काय, माझा उमेदवार होता तिथे, असं काय करता? हो, नाही, वैयक्तिक का घेता तुम्ही? हरिभाऊ राठोड सोडा, माणिकचा घ्या. माझा उमेदवार नव्हता ना, माणिकचा होता ना, बहुजन समाजाचे होते ना. माझा उमेदवार होता माझ्या समोर, आम्ही चहा पेलो, माझा मुलगाच आहे तो, तर माझा उमेदवार का नसणार आहे? माझा उमेदवार नव्हता असं कसं म्हणताय तुम्ही? याला काही अर्थ नाही. आणि त्यामुळे हे सगळे मार्गारेट मॅडम हे सगळे आम्ही होतो, काही विषय नाही. आता इलेक्शन आयोगांची भेट घेतलेली आहे आणि सर्व स्पष्टीकरण झालेलं आहे त्यांच्या समोर, आणि साहेबांनी जे काही विषय मांडायचा होता पॉइंट टू आर्ग्युमेंट त्यांच्या समोर झालेला आहे. आणि हा सगळा विषय झाल्यानंतर त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलेला आहे की मी तुमच्यावर अन्याय होऊन देणार नाही, याची दखल घेतल्या जाणार आणि संध्याकाळपर्यंत आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती फोनवर किंवा समोर बोलवून आम्ही तुम्हाला ही माहिती देणार, पण दखल घेणार आणि तुमच्यावर अन्याय होणार नाही, हे इलेक्शन आयोग कमिशनर वाघमारे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आम्ही 12 उमेदवार आहेत आणि त्याच्यामध्ये जर बघायला गेलं ही पूर्ण प्रक्रिया जर त्यांनी चेक केली फुटेजमध्ये, तर एक प्रकारचं वेगळंच तिथे वातावरण निर्माण झालेलं असं वाटत होतं. कुठचा तरी मेळावा लागलेला आहे आणि त्या मेळाव्यामध्ये आम्ही काहीतरी गुन्हेगार आहोत. पोलिसांची एवढी फोर्स मागवणं एका सामान्य माणसांसाठी, आणि एक आपले हरिभाऊ राठोडजी त्यांची तुम्ही सिक्युरिटी काढणं हे कितपत, म्हणजे त्यांचं ह्या पद्धतीनं अपमान करणं एखाद्या ज्येष्ठ नागरिकाचं हे कितपत खरं. जर बघायला गेलं, आज आम्ही भेटून आलो वाघमारे साहेबांना मी तेवढंच विनंती केली की बाबा राठोड साहेबांनी जे सांगितलंय ते त्यांच्या स्वतःचं मनाचं नाही सांगितलं. त्यांनी जे पुस्तिका दिलेली आहे आणि ते स्वतः त्यांनी जे पूर्ण चेकिंग करून आम्हाला सगळ्यांना वाटलेली आहे, त्यातले जे पानाची गरज होती त्या पानातला प्रत्येक एक पॅरेग्राफ त्यांनी वाचून दाखवला आणि त्यांना समोर ते पटलेलं आहे. मग पटल्यानंतर त्यांनी कुठेतरी आम्हाला पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे, जेणेकरून जर पॉझिटिव्ह पूर्ण होत आहे तर त्यांना म्हटलं आमचा वेळ फुकट गेलेला आहे. आम्ही गेले 4-5 दिवस सगळे घरातले आमचे सगळ्यांचे कार्यकर्ते आणि जे आपापल्या पक्षातल्या पदाधिकारीचे मानणार आहेत ते सगळे एकदम या कारणास्तव टेन्शन मध्ये आहेत. आणि त्याचबरोबर पक्षातील प्रत्येक पदाधिकाऱ्यावरती वेगळ्या गोष्टीचं आरोप व्हायचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तो आरोप जेणेकरून ही तुमची प्रक्रियेमुळे या गोष्टी झालेल्या आहेत आणि ह्या गोष्टी न होण्यासाठी ज्या पद्धतीने साहेबांनी सांगितलं की बाबा शेषन साहेबांनी ज्या पद्धतीने त्यावेळेला निवडणुकीमध्ये जे निर्णय घेतले आणि ते निर्णय महाराष्ट्रानं पूर्ण हिंदुस्थानामध्ये त्यांची वावा केली जाते. कुठेतरी आज निवडणुकीमध्ये अर्ज दाखल झालेला नाही.
तुम्ही वाट बघणार आहात नाही वाट बघ मी उद्यापर्यंत वाट बघणार नाही. कसं आहे तुम्हाला सांगतो, जोपर्यंत ही जी लिस्ट आहे ती प्रिंटिंगला जात नाही, कुठे ईव्हीएम ला जात नाही, तोपर्यंत त्यांना निर्णय घेता येत, तोपर्यंत ते निर्णय घेऊ शकतात. निर्णय घेतला हा. तर त्यावेळेस माझं पूर्ण वाक्य होते. निर्णय घेतला त्यावेळेस त्यांना सांगितले जेवढे आमचे 5-6 दिवस गेलेले आहेत वाया, ती निवडणूक म्हणजे 24, 25, 26, 27 हे तेवढे दिवस पुढे ढकलू शकतात. कारण का सगळं त्यांचं तर यंत्रणा रेडी आहे. फक्त 4 का 5 दिवस त्यांना फक्त तो मतदार किंवा तो वॉर्ड त्यांना पुढे ढकलता येऊ शकतो. एवढी यंत्रणा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये आहे. तर त्यांनी ते म्हटले त्याचा पण विचार करू. आणि खरोखर म्हणजे केवळ सेशन आपले हेच नाही तर आम्ही काल गगराणी साहेबांकडे गेलो होतो आणि त्यांनी आम्हाला जॉईंट MC इलेक्शन शंकरवार साहेब त्यांच्याकडे पाठवलं. त्यांनी सुद्धा खूप आमचा ऐकून घेतला. त्यांना एक मी मुद्दा दिला होता की हे जे परवा ते बोलले ते कृष्णा की जे चिठ्ठी दिली आहे याच्यावर माझी सही नाही, तर आम्हाला ती सही मिळाली आहे का टोकनवर, ते आम्ही त्यांना सबमिट केली. त्यानंतर हे चेकलिस्ट त्यांना दिली तर त्यांचंही समाधान झालं. काल त्यांनी सांगितलं मी हा रिपोर्ट आयुक्ताला देतो, आयुक्त पुढे कळवतो. त्याप्रमाणे आयुक्तांनी त्याची नोंद घेतलेली आहे. आता आयोगाने पण नोंद घेतली आहे आणि सगळं उद्यापर्यंत आम्ही वाट बघतोय. उद्यापर्यंत आम्हाला आमचे अर्ज, आम्ही सगळे 12 उमेदवार इथलेच आहेत, सगळ्यांचे अर्ज आमच्याकडे आहे, पैसे भरलेले आहेत. डिपॉझिट भरलं. फक्त त्यांनी हे घ्यायचंय, लिस्ट मध्ये टाकायचा, विषय संपला. लोकशाही कुठे राहील? कुठे आहे लोकशाही राहील. लोकशाही? असेल तर गळा घोटेल ना. लोकशाही तर पाहिजे. लोकशाही संपली तर तुम्ही गळा घोटणार कोण? बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं होतं. त्यांचं 26 नोव्हेंबर 1949चं भाषण आहे. ते म्हणाले हे संविधान किती चांगलं असेल पण याची अंमलबजावणी करणारे जर नालायक निघाले तर हे कुछ कमी आहे. हे संविधान जाऊन टाक. परिस्थिती तशी आहे. या देशामध्ये काही राहिलं नाही. याच नार्वेकरांनी शिवसेना पूर्ण गारद केली, त्यांचं चिन्ह हिसकावून घेतलं, सरकार आणलं संविधानिक सरकार. दुसऱ्यांदा परत राष्ट्रवादीचं चिन्ह गेलं. एक शरद पवार सारखा एक काय बलाढ्य माणूस त्यांच्याकडनं तुम्ही हिसकून कोणाला तरी त्यांचं घड्याळ देऊन टाकलं. लोकांच्या डोळ्यात अजून अश्रू आहेत. हे सगळं एक ना एक दिवस असा येईल या महाराष्ट्रात देशामध्ये उठाव होईल. उठाव जनतेमधून उठाव होईल आणि पैशाचं माग अरे हे जे काही चालू आहे ना नसताना भूत करण्यात काही वेळ लागणार नाही. आणि त्यामुळे ती वेळ आलेली आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता ना लोकशाहीचा गळा घोटला, लोकशाही राहिलीच नाही तर गळा कुठून पकडणार? लोकशाही कुठे दिसतच नाही. कुठे असा गळा घोटणार आहे? संपली लोकशाही. हुकुमशाही आहे, हुकुमशाही. हे हुकुमशाह निर्माण झालं. हे इंग्रज आहेत. इंग्रज चांगले होते. इंग्रजांनी अनेक न्याय दिलाय आपल्याला. हे इंग्रजाच्या पलीकडे आहे आणि त्यामुळे आपण पारतंत्र्यात आहोत. सगळे पारतंत्र्यात आहे. बीजेपी हुकुमशाह आहे. बीजेपी इंग्रजाच्या जागेवर. बीजेपी नाही तर इंग्रज सरकार आहे. बीजेपी सरकार इंग्रज सरकार, लक्षात ठेवा. काही कोणाला जायची गरज नाही. आम्हाला वाघमारे साहेब निर्णय देतील, आम्हाला विश्वास. उद्यापर्यंत आम्ही थांबतो. नक्की निर्माण आम्हाला निर्णय देतील, आमच्या वतीने देतील आणि आम्हाला आमच्या निवडणूक आम्ही लढू. आम्हाला विश्वास आहे 12 लोकांना ते लढवतील. काही आकाश कोसळणार नाही. त्यांच्या विरोधात कोणी जाणारही नाही. तेही सांगितलं त्यांनी जर निर्णय घेतला कोणी कोर्टात जाणार नाही. त्यांच्यावर कोणी नाही आहे. मुख्यमंत्री सुद्धा काही करू शकत नाही. त्यांना आदेश देऊ शकत नाही मुख्यमंत्री. तुम्ही यांचे का अर्ज घेतले विचारू शकत नाही. तो काय ना त्याचं राहुल नार्वेकर तो अध्यक्ष आहे ना, माझी सिक्युरिटी काढली ना त्यांनी. मी ऑर्डर देतो. इथे ऑर्डर चालत नाही त्यांची. इथे ऑर्डर चालत नाही. इथे ऑर्डर ओनली आणि ओनली वाघमारेचे नंतर कोणी नाही. कमिशन, राज्य निवडणूक आयोग हे सर्वोच्च आहे, मुख्यमंत्र्याच्या वर आहे. हे लक्षात ठेवा. हे बघा अपेक्षित निर्णय नाही आला आम्हाला. आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ. आधी त्याला पाडू. पहिल्यांदा 226 मध्ये आम्ही सगळे उमेदवार, सगळे पक्ष मिळून एकच उमेदवार आमचा अपक्ष पवार बाई काय नाव ती 226 आणि 225 27 मध्ये आम्ही सगळे एक होतो. एकूण एक ठरवू. आमचे सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित, उबाटा, मनसे, नंतर बहुजन गवई गट, बहुजन BSP सगळ्यांचे त्यांच्या विरोधात जाऊ आणि बस. त्याची जी गव्हर्नमेंट आहे ना जनता उतरेल. जनता सर्वोच्च. मी कालच सांगितलं होतं त्यांना. मला सांगत होते तुम्हाला तुमचे 2 मत नाही, तुम्हाला कोण ओळखतं असं विचार मला त्यांनी सांगितलं. रेकॉर्डेड आहे. तुम्हाला कोण, मला कोण ओळखतं? मला देश ओळखतं. म्हटलं काय साहेब तुम्हाला तरी कोण ओळखतं तिकडे? मला आंध्र, कर्नाटका, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली सगळे होतात. तुम्हाला कोण ओळखतं? म्हणलं तुम्ही या मतदारसंघात तुम्ही अध्यक्ष झाला म्हणून काय तुम्ही काय देशाचे नेते झाला का? बोललो मी त्यांना. बोललो आहे, रेकॉर्डेड आहे. मी त्यांना सांगितलं की तुम्ही साहेब संवैधानिक पदावर आहे, हे संविधानिक काम करतात, तुम्हाला सोबत नाही. हे मी बोललो. परत बोल